कशात सगळे मजेत ना? तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर इथे गुरुवार विशेष थोडंसं रुटीन दाखवत आहे. इथं गुरुवारची रोजची देवघरातील देवपूजा, उंबरठ्याला हळदीचं लेपन, सकाळची गडबड. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी आशा करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर इथे सकाळची गडबड, सकाळी ऑफिसला जाणारे, कॉलेजला, शाळेत जाणारे असले ना घरामध्ये, तर सकाळी सकाळी खूप गडबड होती. आणि त्यातली त्यात सकाळी आमच्याकडे पाणी येतं, 7 वाजताच पाणी येतं, 7-7:30 वाजता. तर इथे मिस्टर जाणार होते ऑफिसला, मुलगी जाणार होती कॉलेजला. तर त्यांचा चहा नाश्ता चालला होता आणि सकाळची माझे बरेचसे कामं झालेले होते, कारण आम्हाला लवकरच पाणी येतं. तर लादी, घरातली साफसफाई, तर आंघोळ वगैरे, कपडे, ते बाकीचं सगळं झालं होतं. आणि माझा गुरुवारचा उपवास असतो, तर इथे त्यांचा नाश्ता ते करायचं चाललं होतं. तर इथे त्यांच्यासाठी सुशीला केला होता, नाश्त्यामध्ये चहा झाला होता. आणि माझा उपवास असल्या कारणाने मी फक्त सकाळी चहाच घेतला होता. तर मिस्टरांना आणि मुलींना चहा नाश्ता दिला. त्यानंतर त्यांची गडबड होती जाण्याची. त्यांचं आवरल्यानंतर ते निघून गेले. आणि त्यानंतर मग मला उपवास होता, तर इथे लगेचच साबुदाणा भिजायला टाकला. कधी कधी विसरून जातं, मग 12-1 वाजतो तेव्हा लक्ष येतं. तोपर्यंत आपले कामं आवरलेले असतात. तर सकाळी पटकन मग लगेच हाताशी तो भिजायला टाकला. आणि कपडे वगैरे धुतलेले होते. तर मग वातावरणही आमच्याकडे जरा आभाळच येते, पावसाचं वातावरण आहे. कपडे लवकर सुकत नाही, तर लगेचच कपडेही मी सुकायला टाकले, कारण रोजच्यापेक्षा जास्त कपडे होते. आणि थोडी रग वगैरे पण धुतलेला होता, तर लगेचच कपडे पण सुकायला टाकले. आणि इथे बघ 9, पावणे 9च्या दरम्यान मी इथे लगेचच उंबरठा पूजन करायला घेतलं. उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन केलं. कसं आहे, काहीतरी असे अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार असं काही असलं ना, तर आता बरेच जण, जवळजवळ भरपूर जण उंबरठा पूजन करतात, म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करतात. तर जसं जमल तसं नक्की करत जा, कारण एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते. आणि कसं, हळद ही सर्व देवदेवतांना, बऱ्याचशा देवदेवतांना प्रिय आहे. लक्ष्मीला प्रिय आहे, स्वामींना प्रिय आहे, भगवान विष्णूंना पिवळा कलर प्रिय आहे. त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. माता लक्ष्मीचा वास राहतो. कसं आहे, सूक्ष्म स्वरूपात काही गोष्टी आपल्याला जाणून येत नाही, पण काही गोष्टी सकारात्मक घडत असतात. आणि आपण मानलं तर सगळं आहे, नाही मानलं तर काहीच नाहीये. तर इथं अशा प्रकारे उंबरठ्याचं लेपन करून घेतलं. आणि साईडला मी चांदीचे पाऊल लावलेले आहेत, लगेचच त्यावर हळदी कुंकू लावून घेतलं. रोज मी देवपूजा करताना उंबरठा पूजन करत असते. हळद कुंकू त्या पावलावर वाहत असते, अक्षता वाहत असते, फुलं टाकत असते. तर इथे मी चांदीचे पाऊल बनवून घेतलेले आहेत, ते लावलेले आहेत. आणि उंबरठा पूजन झाल्यानंतर लगेचच इथं मी रांगोळी काढून घेतली. कसं, आपलं दार स्वच्छ असेल ना, तर घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. कारण थोडंसं दारामध्ये लक्ष गेलं तरीही घरामध्ये थोडंसं अस्तव्यस्त असेल तरी आपल्याला दरवाजातलं पाहून असं एक प्रसन्न वाटतं. आणि म्हणतात ना, दारातूनच लक्ष्मी घरात येत असते. तसं नेहमी आपला मेन गेट स्वच्छ ठेवला पाहिजे, जास्त अडगळ नसली पाहिजे मेन गेट समोर. तर इथे लगेचच मी हाताशी रांगोळी काढून घेतली. कसं, ठराविक दिवशी असं काही केलं ना तर छान वाटतं. करायला वेळ तर भरपूर जातो, पण छान वाटतं. आणि आपण आपल्या घरासाठी थोडासा वेळ काढला तर छानही वाटतं. घरात सकारात्मक ऊर्जाही तयार होते. आणि वेळ काढला तर सगळं काही होतं, आणि वेळ नाही दिला तर काहीच भेटत नाही. म्हणून वेळ तर प्रत्येकाला नसतोच. आता बरेच जॉब करणारे असतात, कुठं कामाला जाणारे असतात, आता घरी राहणाऱ्या बायकांना असतं, पण घरी राहणाऱ्यांनाही भरपूर कामं असतात. मुलांचं पाहायचं, घरातलं आवरायचं, स्वयंपाक बनवायचा. असं वाटतं आपल्याला की एक गृहिणी, हिला काहीच काम नसतं. पण जेवढं गृहिणीला काम असतं ना, म्हणजे ज्याच्या त्याच्या ठिकाणी प्रत्येक जण योग्य असतो, आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या ठिकाणी कामं असतात. असं कोणीच नसतं की तो सुखी आहे, त्याला कमी काम आहे. एक गृहिणी तिच्या ठिकाणी ती योग्य असते, जॉब करणारी तिच्या ठिकाणी योग्य असते, बाहेरचे कामं करणारी ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्याला त्याला जे ते स्थान आणि कामं ठरवून दिलेले असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यस्त असतो. तर अशा प्रकारे मी इथं रांगोळी काढली, उंबरठा लेपन केलं. आणि हे झाल्यानंतर लगेचच मी तुळशीची पूजा करून घेतली. आणि असं काही असलं ना, तर घरच्या देवपूजेमध्ये माझा इतका वेळ जातो ना की जवळजवळ
1.5 तासापेक्षा जास्त वेळ जातो, पण कमी नाही, कारण माझ्या देवघरातही जरा जास्त देव आहेत, तर घासून पुसून स्वच्छ करायला जास्तच वेळ जातो. म्हणून मग मी असं ज्या वेळेला पूर्ण देवघरातल्या मूर्त्यांचा अभिषेक सगळं स्वच्छ करायचं असतं, त्या दिवशी मी अगोदर उंबरठा पूजन आणि तुळशीची पूजा करत असते. तर मग अशा प्रकारे मी इथं उंबरठा पूजन करून घेतलं होतं आणि हे झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा केली. आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर मग मी देवघर स्वच्छ करायला घेणार होते. तर अशा प्रकारचे बघा तुळशीची पूजा झालेली होती. त्यानंतर मग तुळशीला इथं मी जल अर्पण केलं, रांगोळी काढली, त्यापुढे फुलं वगैरे ठेवली आणि माझं हे एक काम बाजूला झालेलं होतं. मग हे मोठं काम याच्यातही एक अर्धा पाऊण तास जातोच. तर मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण तुळशीला पाणी घालत असताना आहे ना, मनात कोणता तरी एक मंत्र जप केला पाहिजे, कारण नुसतं तुळशीला पाणी नाही ओतायला पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि असं मी बऱ्याच जणांच्या तोंडूनही ऐकलं आहे. असं मी करत असते आणि मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण तुळशीला पाणी घालताना नेहमी कुठला तरी मंत्र जप करायचा. आणि एक तुळशीचा मंत्र आहे, तो मी तर नेहमी सकाळी पाणी घालतावेळेस 3 वेळेस म्हणत असते. तर मी म्हणत असते तो मंत्र असा आहे: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्वा नमस्तुस्ते, असं 3 वेळेस हा मंत्र म्हणत असते. अशा प्रकारे तुळशीची पूजा झाली. त्यानंतर लगेचच घरामध्ये देवपूजेला सुरुवात केली. असा मूर्तीवर माझ्याकडे ही गळती आहे ना, तर ह्या गळतीने सर्व देवघरातल्या ज्या अशा मेन मूर्त्या आहेत त्यावर मी अभिषेक करून घेतला. थोडा वेळ आहे ना ह्या गळतीखाली मंत्र जप मोबाईलमध्ये लावून दिला आणि मीही जसं ऐकत होते तसं मनामध्ये मीही म्हणत असते. आणि अशा प्रकारे गळतीखाली सगळ्या मूर्त्या ठेवल्या होत्या, म्हणजे थोडा वेळाने करून. आणि त्यानंतर मग इथे दुधाने आणि पाण्याने मी स्वतः मग अभिषेक केला. तर प्रत्येक मूर्ती हातामध्ये असताना मी प्रत्येक मूर्तीचा मंत्र म्हणत असते. त्यामुळे जी मूर्तीचा मी अभिषेक करायला घेते त्या मूर्तीचं मनामध्ये मंत्र म्हणत असते. तर अशा प्रकारे इथं मी अभिषेक करून घेतला. देवदेवतांच्या मूर्तीवर रोज अभिषेक केला तरी पण खूप शुभ असतं, परंतु प्रत्येकालाच एवढा वेळ नसतो की आपण एवढा वेळ देवपूजेत देऊ शकतो. कारण काही जॉबला वगैरे जाणारे असतात, बाहेर कामं वगैरे करणारे असतात, तर एवढा वेळ नाही भेटत. पण ठराविक काही आपले उपवास असते, काही सणवार असतो, अशा दिवशी वेळात वेळ काढून नक्की अभिषेक कमीत कमी, जास्त नाही पण दुधाने आणि पाण्याने केला तरी पण एक त्या मूर्तीमध्ये एनर्जी तयार होती, सकारात्मकता तयार होती आणि ती मूर्ती जास्त म्हणजे सात्विक लहरी तयार होऊन त्यापासून आपल्याला जास्त लाभ मिळतो. म्हणजे अशा प्रकारचा त्या मूर्तीमध्ये सकारात्मक भाव तयार होतो. जशी त्या मूर्तीवर आपली पूजा वाढत जाईल तसा त्या मूर्तीमध्ये एक एनर्जी पॉवर तयार होते. तर अशा प्रकारे मी मूर्त्या वगैरे सगळ्या स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मग इथे त्यांना गंध वगैरे लावून घेतलं. त्यांच्या जागेवर त्यांना व्यवस्थितपणे स्थान दिलं, कारण देवघरातील देव जरा जास्त आहेत. आता काही देव मी काढणार आहे, तर म्हणजे जे एक्स्ट्राचे झालेले आहेत आणि ज्या मूर्त्या पण आहेत, फोटो पण आहेत. तर अशा प्रकारे मी मंदिरामध्ये सगळ्या मूर्त्या ठेवल्या आणि त्यानंतर मग ज्या देवाला जे फुलं प्रिय आहेत त्या देवाला मी ते फुलं ठेवत असते. कसं स्वामींना पिवळं चाफ्याचं फूल अत्यंत प्रिय आहे, किंवा कुठलंही असो, पिवळ्या रंगाचं फूल हे स्वामींना प्रिय आहे. गणपतीला दुर्वा प्रिय आहेत. बाळकृष्णालाही, बाळकृष्ण म्हणजेच आपले भगवान विष्णूंचाच अवतार असतो, त्यांनाही पिवळ्या कलरचं फूल प्रिय असतं. महालक्ष्मीला गुलाबाचं फूल प्रिय असतं. तुळशीचं पान भगवान विष्णूंना प्रिय असतं. आणि इथे महादेवाला बेलपान प्रिय असतं, पांढरं फूल प्रिय असतं, कनेरचं फूल प्रिय असतं. तर असं प्रत्येक देवदेवतांना मी त्यांच्या आवडीचे फुलं वाहण्याचा प्रयत्न करत असते. आणि असं काही नाही, जसे मिळतील तसे, कारण आपल्याला रोजच हे फुलं अवेलेबल होतील असं नाही. तर इथं मी श्रीयंत्रावरही कुमकुमार्जन करून घेतलं एक थोडा वेळ आणि गुलाबाचं फूल ठेवलं, कारण म्हणजे श्रीयंत्र ही महालक्ष्मीचं आसन असल्यामुळे त्यालाही म्हणजे गुलाबाचं फूल अत्यंत प्रिय आहे, गुलाबाचं, कमळाचं. तर इथं जसे भेटतील तसं मी फुलं घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असते, पण कधी असतात कधी नसतात. तर असल्यानंतर मग मी प्रत्येक देवदेवतांना त्यांच्या आवडीचं फूल ठेवत असते. आणि मग अशी पूजा करण्यात आता हे दिसायला एक
5-7 मिनिटाचा व्हिडिओ वाटतो, पण हे जवळजवळ खूप वेळाची मेहनत असते, खूप वेळ लागतो, कारण 2 तास तर पूजेमध्येच गेलेलं असतं, खूप वेळ जातो. तर इथे हे सगळे फुलं वगैरे ठेवायला त्याला आपल्याला पाहायला छान वाटतं आणि केलेलंही थोडंसं दिसतं, पण काहीतरी वेगळं करायचं म्हटलं ना, प्रत्येकच कामामध्ये आपल्याला आता आपण स्वयंपाक जरी करत असलो आणि रोजच्या भाजीपेक्षा आपल्याला पनीरची जर भाजी करायची असली तर 10 मिनिटं तरी एक्स्ट्रा लागतातच ना. तर तसं कुठलंही काम जर आपल्याला नेहमीपेक्षा वेगळं करायचं असल्यानंतर वेळ जातोच. तर अशा पद्धतीने माझी देवपूजा घरातली झालेली होती. आणि घरामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवघरातील दिवा लावताना कधीही एक वाती नाही लावायची, कारण दिव्याला जेव्हा आपण वात लावतो ना, तर 2 वाती एकत्र करून त्याचा दिवा लावायचा, कारण असं शास्त्रात सांगितलेलं आहे की एक वात लावू नये. आणि हे पाहता आपण म्हणतो पहिलं काय असंच होतं का, पहिले लोक काय हेच करत होते का, तेच करत होते का, पण आता कसं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता ह्या शास्त्रामध्ये माहिती झालेल्या आहेत. आता हे मोबाईल, गुगल वगैरे, आणि पहिल्यापेक्षा प्रत्येक गोष्टीची लोक जास्त विचारपूस करतात. प्रत्येक गोष्ट वेगळी करायची असली तर लगेचच कुठं ब्राह्मण शोधतात, आपल्या भटजींकडे जातात. तसं पहिलं एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करत नसायचे, आणि पहिल्या पण ह्या गोष्टी होत्या, पण त्यांच्या अशा वेगळ्या पद्धतीत सांगायचे ते लोक. पहिले लोक हे सगळं काही करायचे, फक्त त्यांची बोलण्याची पद्धत आणि सांगण्याची पद्धत वेगळी होती. आता सूर्य उगवला मावळला तर काय म्हणायचे, गंगेकडून उगवला घाटाकडे मावळला, किंवा घाटाकडून उगवला गंगेकडे मावळला. ते काय माझ्या जास्त लक्षात येत नाही, पण असे त्यांची बोलण्याची पद्धती असायच्या सर्वसाधारण पद्धतीने, पण त्यांना सगळं काही कळायचं. आणि आता आपण शास्त्रानुसार बोलतो, त्यामुळे तसा फरक आला. तर पहा, अशा पद्धतीने इथे माझी पूजा झाली होती. पूर्ण पूजा झाल्यानंतर मी इथं शंखनाद करत असते. तर नक्कीच कमेंट करा की तुम्हाला माझी पूजा कशी वाटली, उंबरठा पूजन मी जे काही व्हिडिओमध्ये दाखवलं तर कसं वाटलं नक्की कमेंट करा, कारण तुमची एक कमेंट प्रोत्साहन देते आणि छान व्हिडिओ बनवायलाही छान वाटतं. तर असेच छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल, फक्त कमेंट करत जा, लाईक करत जा. कमेंट केल्यानंतर तुम्हीही कुठून व्हिडिओ पाहतात हेही लक्षात येतं. आणि जे काही नवीन यूट्यूब फॅमिलीमध्ये नवीन मेंबर, नवीन सबस्क्रायबर केलेले असतात त्यांच्याशी एक नवीन नातं जोडलं जातं. त्यामुळे नक्की कमेंट करा. आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की मनापासून धन्यवाद. आणि हाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर अशा प्रकारे माझी रोजची देवपूजा, उंबरठा पूजन, घरातलं थोडंसं नॉर्मल रुटीन मी दाखवलं आहे.